नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसांपासून मराठा समाजाच्या आंदोलनाने जोर पकडलेला असताना आणि जवळ-जवळ प्रत्येक समाजाचे समाज बांधव हे मराठा समाजासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या आंदोलनामध्ये उतरलेले असताना काही विषारी घटक समाजामध्ये विष कालवण्याचा, समाजामध्ये दुफळी तयार करण्याचा, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत. तर हे घटक कोणते, काय हे आपण आता चर्चेमध्ये जाणून घेणार आहोतच. परंतु हे असं करण्यामागचा कोणाचा उद्देश काय असू शकतो? की उदाहरणार्थ आपण मागच्या काळामध्ये बघितलं की हिंदू-मुस्लिम भांडण झाले पाहिजे. मग त्याचा बेनिफिट कोणाला होणार आहे? तर जातीय ध्रुवीकरणावर अवलंबून असणारे पक्ष म्हणजे हिंदूंचा एखादा पक्ष असेल की ज्याला हिंदूंची मतं हवे असतील, मुसलमानांचा एखादा पक्ष असेल जो 15 मिनिटं पोलीस हटवा आणि मग आम्ही असं असं करू असं म्हणणारा एखादा हैदराबादचा पक्ष असू शकतो. अशा लोकांना त्यांच्या त्यांच्या तेवढ्या मतांच्या लालसेसाठी, पॉलिटिकल बेनिफिटसाठी जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं लावून त्याचे बेनिफिट्स घेण्याचा प्रकार हा राजकारणामध्ये नवा नाही आहे. आणि त्याचमुळे मराठा आरक्षणाला देण्याची मानसिकता सरकारची नाही आहे, हे आता जगजाहीर झालेलं आहे. आज एकनाथ शिंदेंनी विधान भवनामध्ये जे त्यांचं भाषण केलं, त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा खूप मोठं चॉकलेट मराठा समाजाला दिलं, की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आणि फेब्रुवारीची आता पुढची तारीख. जरांगे पाटील माणूस सक्षम आहे आणि ते निश्चितच या संदर्भामध्ये पुढचा निर्णय घेतील आणि मला तरी वाटतं ते मुंबईकडं कूच करतील. परंतु मराठा समाजाची मागणी ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यापुरती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, नाही तर ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यात फक्त त्यांचं एवढंच म्हणणं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तकलादू आरक्षण आम्हाला नकोय, आम्हाला कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे. तुम्ही लागलं तर वेळ घ्या, 30च्या जागी 40 दिवसाचा घ्या, 40च्या जागी आता वाढीव 2 महिने दिले, 24 डिसेंबरला ती मुदत संपतीये, पूर्ण अभ्यास करून द्या आणि ज्या नोंदी सापडताय त्यांना तोपर्यंत प्रमाणपत्र वाटप सुरू करा. तर नोंदी सापडताय म्हणजे त्यांचे पुरावे आहेत की हे लोक कुणबी आहेत. मग त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला कोणाची हरकत नसायलाच पाहिजे. तर इतकं सगळं असताना एक माणूस राज्यात मंत्री असताना त्यांची दायित्व असताना त्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कायम राहावा, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कायम राहावी, शांतता कायम राहावी. असं असताना देखील छगन भुजबळ हे अंबडला येतात. अंबडला त्यांच्या पोस्टरवरती अशा घोषणा होत्या की मराठा समाजाचं आरक्षण देऊ नका. हे त्यांच्या पोस्टरवरती होतं. मराठा समाजाचं आरक्षण देऊ नका. दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा. मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका. कुणबीचे ऑलरेडी जे दाखले दिले गेलेले आहेत ते वापस घ्या. अशा प्रकारच्या मागण्या राज्यामध्ये जबाबदार पदावर, कॅबिनेट मंत्री पदावर असलेला माणूस बोलू कसं शकतो? हा प्रश्न खूप मोठा आपल्यासमोर आहे. बरं, मग यामागं भुजबळांचा बोलविता धनी कोण? अर्थात भुजबळांचे मालक आजच्या तारखेत तर आपले अजित पवार आहेत. अजित पवार बोलतायत का? अजित पवारांच्या इशाऱ्यावर भुजबळ बोलतायत का? तर नाही. मुळात प्रश्न सुरुवातीलाच आपण तसाच टाकलेला होता की भुजबळांचे नेमके विठ्ठल किती? सुरुवातीला भुजबळ बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत त्यांचा राजकीय जन्म झाला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. शरद पवारांसोबत ते राष्ट्रवादीत गेले. आता शरद पवारांना सोडून ते अजित पवारांसोबत गेले. अजित पवारांना सोडून आता भुजबळ फडणवीसांच्या इशाऱ्यावर नाचतायत का? असा प्रश्न जर कोणाला उपस्थित झाला नसेल तर आपल्याला नवल मानावं लागेल. आज भुजबळचे कर्ता आहेत. भुजबळ आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा कारावास पूर्ण करून ते बाहेर आलेले नाही आहेत आणि भुजबळ
कोणाच्या इशाऱ्यावर नाचतायत? तर स्पष्ट गोष्ट आहे, की भुजबळ हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर आज करू लागलेले आहेत. जे काही ते काम करतायत, ते 100% फडणवीसांच्या इशाऱ्यावर करू लागले. मराठा ओबीसी वाद पेटवा, लोकांचे डोके फोडा, जातीय दंगली घडून आणा, वातावरण खराब करा आणि एकदा विषय भरकटला, की मराठा आरक्षणाचं प्रकरण बारगळलं. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं प्रकरण जसं बारगळलं, तसंच मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं प्रकरण बारगळू द्यायचं, असं कुठंतरी सरकारच्या डोक्यात आहे. आणि त्याच्यासाठी सरकारचं पपेट म्हणून छगन भुजबळांचा वापर सरकार करतंय. छगन भुजबळ स्वतःचं जळतं घर वाचवण्यासाठी सरळ सरळ फडणवीसांच्या इशाऱ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जरांगे पाटलावर आरोप करतायत. जरांगे पाटील सगळ्या जगाला अत्यंत गरीब परिस्थितीमधून, अत्यंत सामान्य परिस्थितीमधून त्यांनी हा लढा उभा केला आणि त्यांच्या लढ्यामध्ये सत्यता होती. म्हणून मोठमोठ्या घराण्यातले लोकसुद्धा, मोठे मोठे नेते मराठ्यांचे, मोठे मोठे जे स्वतः घरचे मातब्बर लोक आहेत, अशा लोकांनी सुद्धा जरांगे पाटलांचं या आरक्षणाच्या विषयातलं नेतृत्व कबूल केलेलं. इतिहासात फार कमी असे दाखले असतील, की श्रीमंत शाहू महाराज स्वतः कुठंतरी गेलेले असतील. तर याला अपवाद एक जरांगे पाटलांचा आहे, की शाहू महाराज स्वतः जरांगे पाटलांच्या भेटीला आले आणि त्यांनी जरांगे पाटलाला समर्थन दिलं. हे फक्त पॉलिटिकल स्ट्रॅटेजी नाही आहे, जे की हे आरोप करू लागले, की यांचा बोलबिता धनी कोण आहे किंवा अशा प्रकारचे पॉलिटिकल आरोप जे साफ बिनबुडाचे. हे ओबीसी समाजातल्या गावगाड्यामध्ये रस असणाऱ्या गावगाड्यामध्ये मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून, मराठा समाज ज्यांच्या खांद्याला खांदा लावून चालतो, अशा प्रत्येक ओबीसी घटकाच्या लक्षात आलेलं आहे, की मराठा समाजाची मागणी रास्त आहे, जरांगे पाटलाचा लढा खरा आहे आणि भुजबळ आजच्या तारखेत जे जाती जातीत भांडणं लावण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत, तो हाणून पाडला पाहिजे, जर आपल्याला उद्याच्या पिढीमध्ये विषाचे बीज पेरायचे नसतील तर. याचा परिणाम म्हणून ओबीसी समाजानं भुजबळांना त्यांच्याच सभेतून उत्तर दिलेलं आहे. वर्ध्यामध्ये छगन भुजबळांची सभा कॅन्सल करावी लागली. त्यांनी तब्येतीचं कारण दिलं, पण तिथले फोटोज जे आलेले आहेत, तर तिथं अजिबात गर्दी नव्हती. भिवंडीची सभा, मीच ओबीसीचा मोठा नेता, हा जो आविर्भाव भुजबळ सतत आणत असतात, त्याची प्रचिती तिथं आली. आगरी कोळी समाजाच्या नेत्याला अक्षरशः स्टेजवर पाठवून देण्यात आलं. म्हणजे मीच मोठा हा प्रकार जरांगे पाटलाकडे नाहीये. जरांगे पाटील आजही जमिनीवर बसणारा माणूस आहे. छोट्या मोठ्या गोष्टीला ते बिलकुल समाजामध्ये जाऊन मिसळतात. जरांगे पाटलाच्या धुळीची बरोबरी सुद्धा आजच्या तारखेत भुजबळ करू शकत नाही. फक्त आपल्यावरच्या असलेल्या कायदेशीर कारवाया थांबाव्या, आपली जेल बाहेरची मुदत वाढावी, आपल्या नवीन चौकशा लागू नये आणि आपलं मंत्रिपद शाबूत राहावं, अशा काही कारणांसाठी फक्त फडणवीसांच्या इशाऱ्यावर छगन भुजबळ काम करत आहेत आणि फार इमानदारीनं करत आहेत. छगन भुजबळ त्याला त्याचं बक्षीस, देवेंद्र फडणवीस हे त्यांना त्याचं बक्षीस देतील. जसं पडळकर बेताल वक्तव्य करत फक्त पवार घराण्याला टार्गेट करतात किंवा मराठा समाजाला टार्गेट करतात आणि असं भासवतात, की मी धनगर समाजाचा किती मोठा नेता आहे. वास्तविक जेव्हा धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला पडळकर मूग घेऊन गप्प बसतात. मागच्या वर्षी पडळकर एसटीच्या आंदोलनामध्ये शिरली. तिथं आवाढव्य भाषणं केली, असं करू, तसं करू, एसटीचं विलिनीकरण करू, पगारवाढ देऊ. यापैकी एसटी कामगाराची एकही मागणी पूर्ण झालेली नाही. आज पडळकर सत्ता पक्षात आहेत. पडळकर आंदोलन करतील का? पडळकर धनगर समाजाच्या एसटीमध्ये समावेशाच्या संदर्भात आंदोलन करतील का? भुजबळ स्वतः आपल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करू शकतील का? तर नाही. कारण भुजबळांना स्वतः फडणवीसांच्या विरोधात जायचं नाहीये. भुजबळ यांचे विठ्ठल आता अजित पवार नसून देवेंद्र फडणवीस आहेत. फक्त ते शरीरानं राष्ट्रवादीत आहेत, मनानं आणि डोक्यानं ते केव्हाचेच फडणवीसांचे झालेले आहेत. हे त्यांच्या ॲक्टिव्हिटीवरून, त्यांच्या एकूण कृतीतून आपल्याला दिसून येतंय. आणि सर्व मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधवांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की फडणवीस, पडळकर, सदावर्ते
हे भुजबळ, पडळकर, सदावर्ते हे फडणवीसांचे पपेट आहे, जे फक्त वातावरण दूषित करण्यासाठी, मराठा आरक्षणाची बाजू कमकुवत करण्यासाठी, भडकवून देण्यासाठी, आंदोलनाची दिशा भरकटवून देण्यासाठी हे लोक काम करत आहेत. यांच्या तोंडी लागून आणि यांच्या शब्दाला शब्द लावून आंदोलन भरकटण्याच्या दिशेनं यांचं सकारात्मक दिशेनं हे पावलं टाकत आहेत. त्यामुळं हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार याप्रमाणे आपण भुजबळांना निग्लेक्ट करून, त्यांना इग्नोर करून आपला आंदोलनाचा लढा पुढं रेटून नेला पाहिजे. जरांगे पाटील तेवढे समजदार आहेत की त्यांनी अजून ती पातळी ओलांडली नाही. त्यांच्यावर टीका करताना ते राजकीयच टीका करताय. पण भुजबळांनी जरांगे पाटलावर टीका करताना सर्व प्रकारच्या पातळ्या ओलांडलेल्या आहेत. अत्यंत खालच्या थरावर जाऊन कौटुंबिक गोष्टी काढून, वैयक्तिक गोष्टी काढून जरांगे पाटलावर टीका करण्याचा प्रयत्न काय, त्यांनी टीका केलेलीच आहे. आणि या माध्यमातून कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रकार भुजबळ करत आहेत. निश्चितच भुजबळांना माझी विनंती आहे की त्यांची ईडीची कारवाई, त्यांची कुठल्या कारवाया ज्या सरकारच्या माध्यमातून चालू होत्या त्या आता थांबलेल्या असतील. आणि तुम्ही इतकं भरीव योगदान फडणवीसांसाठी केलेलं आहे की फडणवीसही आता त्याच्या योगदानाचा मोबदला म्हणून तुमचं मंत्रिपद शाबूत ठेवतील आणि तुमच्या चौकशा थांबवतील. पण कृपा करून सामान्य बांधवांचे तुमचे घरं जळत नाही. सामान्य ओबीसी बांधव, गावगाड्यामध्ये असलेल्या 12 बलुतेदार हा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आजही काम करतोय. अशा खालच्या तबक्यातल्या मराठा समाजाच्या, ओबीसी समाजाच्या, एससी समाजाच्या, धनगर समाजाच्या सामान्य माणसाचं अशा पॉलिटिकल भांडणांमध्ये मरण होतं. आपण ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि आपल्या भावनांना आपण कुठेतरी आवर घातला पाहिजे, असं माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला वाटतं. भुजबळांना माझी नम्रतेची विनंती आहे की आता तुम्ही सिक्युअर झालेला आहात. तुमचे नेमके विठ्ठल आम्ही ओळखलेले आहेत की तुम्ही कोणत्या मंदिरात जाऊन अभिषेक करत आहात आणि समाजाच्या मुलांच्या भवितव्याची राखरांगोळीची आहुती तुम्ही तुमच्या देवाला देत आहात. त्यामुळे तुम्हाला तुमचा नवा विठ्ठल मुबारक. तुम्ही समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करू नका, अशी कळकळीची विनंती तुम्हाला करतो. आणि दोन्ही समाजांना, मराठा आणि ओबीसी समाजाला विनंती करतो की भुजबळांचं, पडळकरांचं, सदावर्तेचं हे षडयंत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आंदोलनाची दिशा भरकटू न देता आपण फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे, असं मला कुठेतरी वाटतं. हे बोलत राहतील, यांच्या बोलण्याला ओबीसी समाज सुद्धा बदलत नाही. ओबीसी समाजाने यांच्याकडे 100% पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळं हे नवीन कुठला तरी प्रयत्न करू शकता. त्यामुळं आपण सावध राहिलं पाहिजे. नक्कीच आंदोलनाला यश मिळणार आहे आणि जरांगे पाटील सांगतील तेच धोरण जरांगे पाटील ठरवतील, त्याचप्रमाणे आपण वागलं पाहिजे, असं मला कुठंतरी वाटतं.